झी 24 तास एक पाऊल पुढे. भ्रष्टाचाराचा चिखल या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज सतीश चिखलीकर यांच्याकडे जी प्रचंड प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडली त्या मालमत्तेविषयीच आपण बोलतोय. सरकारी अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या बेहिशोबी मालमत्तेविषयी बोलतोय, त्यातून असलेल्या भ्रष्टाचाराच्या दलदलीविषयी बोलतोय. दुसऱ्या भागाची सुरुवात करताना अरविंद इनामदार, मला तुम्हाला असं विचारायचंय, अधिकारी आपली संपत्ती जाहीर करतात, त्यात पण तक्रार केल्याशिवाय त्यांचं विवरण ज्या बंद लिफाफ्यात असतं ते लिफाफे उघडून पाहिले जात नाहीत. भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या संपत्तीचं विवरण जर जाहीर केलं नाही तर त्याच्यावर कारवाईची कुठलीच तरतूद नाही. मग मला सांगा, भ्रष्टाचारांना एक प्रकारे कायद्यातनं आपण पळवाटच देत नाही आहोत का? नाही, ते उघडलं जातं, पाहिलं जातं. ते बरं का, की जे डिपार्टमेंटल हेड्स आहेत ते पाहतात की काय काय आहे त्यामध्ये, त्याच्यावरती काही प्रश्नही विचारले जातात, परंतु त्याच्यावरती खऱ्या अर्थानं तशी काही कारवाई होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की जर 14 कोटीचा आणि तुम्ही म्हटलात तसं की एक आठवडाभर त्याची मोजदाद चालणार आहे असं जर असेल तर तिथल्या वरच्या अरिष्ट लोकांना काही माहिती नाही का होती की हा अधिकारी करप्ट आहे, ह्याच्याकडे फार प्रचंड पैसा आहे. त्याच्यानंतर बरं का, हे लगेच लोकांना कळतंच. त्याची लाईफस्टाईल म्हणा, किती असू द्यात लाईफ, त्यानं किती लपवायचा प्रयत्न करू द्यात, ते गरोदर बाईसारखं असतं. तुम्हाला सांगतो, बरोबर लोकांना कळत असतं, लोकांना माहिती असतं. पण आपल्याकडे काय झालंय की सर्वसाधारण माणूस सुद्धा आता या भ्रष्टाचारात खरं सांगायचं म्हणजे गेलेला आहे. आपली सिस्टमच करप्ट झालेली आहे. म्हणजे मला एक अतिशय चांगलं उदाहरण आठवते की जवाहरलाल नेहरूंना हा एकदा प्रश्न विचारला होता की तुमचं सगळ्यात मोठं, म्हणजे ज्या वेळेला मला वाटते त्याच्यानंतर ते 1-2 वर्षानंतर गेले आणि परदेशी पत्रकार होते आणि परदेशी पत्रकाराने एक प्रश्न त्यांना विचारला होता की तुमच्या कारकिर्दीतलं सगळ्यात मोठं अपयश कुठलं? तर सगळ्यांना वाटलं की जवाहरलाल एखाद्या वेळेस बरं का असं धरून झाला की काश्मीर आपले, तुमचं चीन असेल, काश्मीर असेल असं काही म्हणतील. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या देशातल्या प्रशासनाला मी सुधारू शकलो नाही, हे सगळ्यात मोठं माझं अपयश आहे. माझ्या देशातल्या प्रशासनाला मी सुधारू शकलो नाही अशी खंत स्वतः पंडितजींनी व्यक्त केली होती. हाच धागा पकडून आपल्यासोबत वसईहून आहेत दिनेश गोस्वामी. वसईहून आहेत दिनेश गोस्वामी. दिनेश गोस्वामी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखठोक. नमस्कार. बोला साहेब. आपलं प्रथमतः खूप अभिनंदन की आपण खूप छान कार्यक्रम आज सादर करता आहात. थँक्यू. इनामदार साहेबांना माझा नमस्कार. ते आमचे आदर्श आहेत. माझं इतकंच म्हणणं आहे की आपल्या देशातले जेवढे ब्युरोक्रॅट्स आहेत. हॅलो. हा बोला. माझा आवाज येतो तुम्हाला? भरपूर येतोय, बोला. आपल्या देशातले जेवढे ब्युरोक्रॅट्स आहेत साहेब, तर त्या ब्युरोक्रॅटची एक लिस्ट केली जावी आणि ज्यांचं उत्पन्न न्याय स्तोत्रापेक्षा जास्त आहे. हॅलो. हा बोला बोला. ज्यांचं इन्कम न्याय स्तोत्रापेक्षा जास्त आहे तर त्यांची एक लिस्ट करून आयकर खात्याने त्यांची संपत्ती सगळी जमा करावी आणि आपल्या देशामध्ये जे दुसरे, हॅलो. हा बोला. आपल्या देशातले जे दुसरे प्रॉब्लेम आहेत, आपल्या देशात कर्ज आहे किंवा गरिबांकरता आपण अनेक योजना राबवू शकतो. एका सामान्य कार्यकारी अभिनेता इतकी संपत्ती सापडते. हॅलो. हा बरोबर आहे. तुमची सूचना पोहोचलेली आहे. ही सूचना घेऊन मी अरविंद इनामदार यांच्याकडे जाण्याआधी जातोय डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, लोकांचा राग बघा किती प्रमाणात व्यक्त होतोय. आज वसई असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, आमच्या PCR मध्ये अक्षरशः शेकड्यांना आत्ता फोन येत आहेत. विश्वंभर चौधरी, ही सगळी माया राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला कमवता येईल का? नक्की येणार नाही, 100% येणार नाही. त्यांनी प्रयत्न केला तर त्याची बदली होईल गडचिरोलीला, कुठे चंद्रपूरला. त्यामुळे राजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही. आणि म्हणून हे जर धुवून काढायचं असेल तर पहिली सुरुवात ही मंत्रालयापासून केली पाहिजे. मंत्रालयातल्या मंत्र्यांचे आकडे वेबसाईटवरती का असू नये ही संपत्ती, बच्चा कच्च्यांसह सगळ्यांची. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, दुसरीकडे हे लोकसेवक आहेत जे काही अधिकारी आहेत ते, या सगळ्यांचे बंद लिफाफे वगैरे नाही, वेबसाईटवरती टाकावं आणि लोकांना पाहू द्यावं ट्रान्सपरंटली की काय संपत्ती आहे कोणाची. प्रत्येकाची टाकली तरी हरकत नाही, मी तर म्हणेन प्रत्येक अधिकाऱ्याची टाकायला हरकत नाही, कारण की तुमचा नोन सोर्स हा गव्हर्नमेंटचा इन्कम आहे. शेती वगैरे तुम्ही कोण तालेवार असाल तर त्याचा हिशोब वेगळा धरला जाईल, ते त्या हिशोबात येईल, परंतु काहीही हरकत नाही. दुसरी गोष्ट बघायची, इनामदार सरांनी फार अचूक मुद्दा सांगितला. आज शासनाचे अधिकारी कोणत्या गाड्या वापरतात याचा एक सर्वे टोल बूथवर सुद्धा करता येईल.
प्रत्येकाच्या आलिशान चांगल्या मोठमोठ्या गाड्या आहेत, त्या स्वतःच्या नावावर नाहीत. प्रशासनात आज फक्त 10% लोक, मी सांगतो 10% ही कदाचित मी जास्त सांगत असेल आकडा हा, पण 10% लोकच चांगले आहेत. 90% लोकांनी करप्शनचा मार्ग स्वीकारलेला आहे. 1991 नंतर आपली जी पॉलिसी उदारीकरणाची, त्याच्यामध्ये आपण त्यांचा बेनिफिट करून दिला, लोकांना वंचित केलं. आर्थिक उदारीकरणाचं एक म्हणून लोकांची पैशाची हाव वाढली. मॉल्समध्ये जा, कुठेही जा, या शासकीय अधिकाऱ्यांचा खर्च आणि याच्यावरती जर खरं गुप्तहेर लोकांनी नजर ठेवली ना, तर फार मोठी भयानक गोष्ट लक्षात येईल. एखाद्या गुप्तहेर संघटनेला हे सगळं सापडू शकतं, अशा प्रकारचा दावा विश्वंभर चौधरी यांनी केला. विश्वंभर चौधरी, मी तुमच्याकडे येणार. आता सोबत आहे आपल्याकडे प्रवीण राजपूत नाशिकहून आहेत. प्रवीण राजपूत, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोकठोक. प्रवीण राजपूत, यस सर, बोला. या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि अरविंद इनामदार. बोला सर. मी नाशिकहून बोलतोय प्रवीण. बोला. सर, असं आहे की एकदम छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यायलाच लागतात. बरोबर आहे सर. तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारी ऑफिसर्सना पैसे द्यायलाच लागतात, त्याच्याशिवाय आमची सुटकाच होत नाही. म्हणजे अगदी इच्छा आहे की पैसे अजिबात द्यायचे नाही, पण तरी द्यायलाच लागतात. म्हणजे शॉप ऍक्ट इन्स्पेक्टर असेल, MSEB वाला असेल, गॅसवाला असेल, तलाठी असेल किंवा कोणी पण सरकारी अधिकारी, अगदी सुटका होतच नाही. म्हणजे बरोबर आहे. याच विषयावर आपण अरविंद इनामदार यांना विचारूया. अरविंद इनामदार, भ्रष्टाचाराची कीड एवढी पसरलेली आहे, एवढी पोखरलेली आहे. एप्रिल मे मध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, त्यावेळेला अक्षरशः बोली होते, ऑक्शन केली जाते फाईल, आणि त्या फाईलवर किती वजन तुम्ही ठेवताय याच्यावरच तुमची बदली ठरते. खात्यापित्या ठिकाणी आणि खात्यापित्या खात्यामध्ये आपली बदली व्हावी म्हणून अक्षरशः चढाओढ लागते. काय सांगाल? हे अगदी खरं आहे. एक न्यूटनचा सिद्धांत म्हणून तुम्हाला सांगतो, आणि न्यूटनचा सिद्धांत असा आहे की जेवढं वजन असेल तेवढा पदार्थ जड होतो आणि त्याची हालचाल मंदावते, गती कमी होते, त्याची हालचाल मंदावते. परंतु आपल्या इथं काय झालंय की कागदावरती जेवढे तुम्ही जास्ती वजन ठेवाल, फाईलवरती जेवढं जास्ती वजन ठेवाल, तितकी ती फाईल जोरामध्ये जायला लागते आणि बरं का तशी तिची हालचाल व्हायला लागते. ही त्यातली खरी गोष्ट आहे. आपण किती जरी म्हटलं तरी आपण एक लक्षात ठेवा की आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराला तसं जर पाहिलं तर सोशल स्टिग्मा म्हणून कोणी घेत नाहीये. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण आपण बघाल अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा ते सुरू आहे. रेल्वेतला हमाल बघा, टॅक्सीवाला बघा, रिक्षावाला बघा, पोलीस कॉन्स्टेबल बघा, तलाठी बघा, म्युन्सिपाल्टी मधला काम करणारा माणूस बघा, कॉर्पोरेशन मधला बघा किंवा हॉस्पिटल मधला बघा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर प्रामाणिकपणे असाल, तुम्ही चांगलं तुम्ही का काम करण्यासाठी जर गेला असाल की तुमची अडचण आहे, जेन्युइन अडचण आहे, तुमची साठमारी झालीच पाहिजे म्हणून लक्षात ठेवायचं. अहो, माझीच केस आहे, तुम्हाला सांगतो, गेले 6 ते 7 वर्षे काढून बसलेली. साठमारी करायची, बस त्याला काही होऊन द्यायचं नाही. ही सर्वात जर अशी जर गोष्ट असेल, मला आपण सांगा. आणि मुख्य काय व्हायला पाहिजे की ह्या प्रश्न आपण घेऊया. बाळकृष्ण आहेत सांगलीहून. बाळकृष्ण आहेत. बाळकृष्ण, आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न. या कार्यक्रमात आपण सहभागी होत आहे. विचारा रोकठोक. हॅलो सर, मला हॅलो साहेब करायचं आहे. बोला. आदर्श घोटाळे. बाळकृष्ण, तुमचा आवाज ऐकू येत नाहीये, सलग बोला. हॅलो सर, आदर्श घोटाळा वगैरे असे मोठे जे अधिकारी भ्रष्टाचार करतायत, हा, ते भ्रष्टाचार 1 आठवड्याबरोबर ते चर्चा चालू राहते आणि तिथून परत ते बंद होतात. मग ते त्यांचे भ्रष्टाचार कुठे जातात? नेत्यांचे भ्रष्टाचार कुठे जातात असा त्यांनी लाख मोलाचा प्रश्न विचारला आहे. विश्वंभर चौधरी, काय सांगाल तुम्ही? या देशातल्या नेत्यांचा भ्रष्टाचार असा बाहेर काय येत नाही. आपण इकडे चव्हाट्यावर येऊन चर्चा करतो, परंतु नेते कधी अडकलेत ते आदर्शपणे सुटतात, असं नाही का वाटत? नक्की. त्याचं कारण असं की जे चोऱ्या करतात तेच जज सुद्धा आहेत, तेच पोलीस सुद्धा आहेत आणि तेच सगळं काही आहे. आणि तिथे थोडीशी लोकपाल लोकायुक्ताची गरज अधोरेखित होते की त्रयस्थ यंत्रणा नाही, त्यामुळे भ्रष्टाचारांवर कलम लावताना सुद्धा कलम लावणारा पैसे घेऊन कमी तीव्रतेची कलम लावतो, परवानगी देणारा पैसे घेऊन परवानगीच देत नाही, आणि सगळी यंत्रणा आपली तिथे मार खाते की आपल्याकडे चांगलं इन्व्हेस्टिगेशन होण्यासाठी जी चांगली कलम लावायला जातात ती लावली जात नाही. चौकशी यंत्रणा जोपर्यंत चांगल्या होत नाहीत तोपर्यंत नेत्यांची चौकशी होऊ शकत नाही. चौकशी यंत्रणा चांगल्या झाल्या तरी
बुलढाण्याला फोन केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी माझी की चौकशी करायची नाही म्हणून. हा दबाव येतो. हा दबाव प्रभाव इनामदार सरांसारखे लोक घेत नसत, कारण ते कोणाचे मिंधे नव्हते. आज अधिकाऱ्यांना तो घ्यावाच लागतो, कारण त्यांची मिंधेगिरी आहे. एका पैशाचा म्हणजे फक्त केवळ संपत्तीच्या बदल्यामध्ये त्यांनी स्वाभिमान गहाण टाकला, त्यांनी आत्मा स्वतःचा गहाण टाकला. मला वाटतं की ही साखळी कशी तोडायची हा प्रश्न आहे. आणि नेतेच जोपर्यंत नेत्यांना कंट्रोल करणार आहेत, लोक जोपर्यंत नेत्यांना कंट्रोल करणार नाहीत, तोपर्यंत याच्यावरती काही उतारा नाही, असं माझं मत झालंय. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता विश्वंभर चौधरी म्हणले ते खरं आहे, तुमच्यावर अनेकदा दबाव आला असेल, याला अटक करू नका, याचं काही करू नका, याला संरक्षण द्या. हा कार्यक्रम हजारो सरकारी अधिकारी बघत असतील. आता म्हणलं त्यामुळे 90% त्यातले अधिकारी करप्ट असतील. जे हा कार्यक्रम बघत असतील ते स्वतः करप्ट नसतील असं आपण गृहीत धरूया. तुम्ही मला सांगा, त्यांना बळ देण्याकरता म्हणून तुम्ही काय सांगाल? हा त्यांचा लढा एकाकी आहे. अशा वेळी त्यांनी कसं सर्व्हाइव्ह व्हावं, कसं वाचावं, आपण काय केलं? मला असं वाटतंय, जर तुम्ही आर कमिटेड, द बेसिक थिंग इन लाईफ आय टेल यू इज अ कमिटमेंट, की हाऊ डिटरमाइंड यू आर. तुमच्या अडचणी तुमच्यावरती येणार, तुमच्या बदल्या होणार, त्याच्यानंतर तुम्हाला बरं का अपमानास्पद वागवणार. हे काय नवीन नसतं काय, यातलं लक्षात ठेवा की अशा ठिकाणी बदल्या करतील की जिथं कोणीच नाही. आता माझ्या 36 वर्षात 29 बदल्या झाल्या. आपण याच्यावर कल्पना करा. एका अधिकाऱ्याच्या तर म्हणजे 36 वर्षामध्ये काहीतरी 37 का 38 बदल्या झाल्यात, अशी उदाहरणं आहेत. पण आलेल्या 5 पैकी 4 जणांनी त्यांना तुम्ही आदर्श वाटताय. नाही, बरोबरच आहे ना. मी मान्य करतो की परमेश्वराची माझ्यावरती कृपा आहे. पण इफ यू आर कमिटेड, आणि ह्यातनं आपल्याला पुढे बरं का महत्वाची गोष्ट काय आहे की आय एम हॅपी विथ माय इन्कम, लिगल इन्कम, त्याच्यामध्ये माझे व्यवस्थित चालू शकतं. आणि मुख्य म्हणजे आपल्या घरातले आणि शाळेतले जर चांगले संस्कार तुमच्यावरती झाले असतील तर यू कॅन फाईट ऑल धिस. आपण कल्पना करा की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मी डीजी झालोच. मला 1 वर्ष आधी नोकरी सोडावी लागली, त्यात 14-15 लाखाचं नुकसान झालं. पुढे पेन्शनमध्ये आपल्या लक्षात ठेवा माझे 2 ते 2.5 हजार रुपये कमी पडले झालेले आहेत. आणि याशिवाय माझ्या मागं 2 इन्क्वायऱ्या लावल्या अँटी करप्शनच्या. तुमच्या मागे? माझ्याच मागे अँटी करप्शनच्या 2 इन्क्वायऱ्या लागल्या. त्यातनं मी सहज बाहेर पडलोय, सोडून देऊया. परंतु असा त्रास होणारच, आपण लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर व्रत घ्यायचं आहे, जर व्रत घ्यायचं असेल तर मग हा त्रास होणारच. तुम्हाला जर बरं का तुम्ही जर पतिव्रता राहणार आहेत तर एक दिवस तुम्हाला सती व्हावंच लागणार आहे. जर तुम्हाला प्रतिव्रता राहायचं असेल तर एक दिवस सती व्हावंच लागेल. अशा प्रकारचा एक काही प्रकारे सूचक किंवा सिम्बॉलिक अशा प्रकारचा सल्ला आता अरविंदांनी दिला गेलाय. आता आपण घेतो एक ब्रेक, आणि ब्रेक नंतर हा जो संस्काराचा मुद्दा त्यांनी मांडला, त्या संस्काराच्या मुद्द्यावर मला सर्व प्रेक्षकांना आणि या 2 मान्यवरांना प्रश्न विचारायचे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सतीश चिखलीकर यांच्या संपत्तीच्या आतापर्यंत आलेल्या विवरणातून समोर आलेला भ्रष्टाचाराचा चिखल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.